नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर रमेश काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचा शेवटसुद्धा हा काही भागामध्ये वादळी स्वरूपात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबतच इतर राज्यात म्हणजे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आणि चिपळूण या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, मालेगाव, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, हिंगोली, माजलगाव, कैज आणि परळी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, वाशिम, कारंजा, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड, मोजरी या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, डिग्रस, पुसद, नेर, दारव्हा, पांढरकवडा, बाभुळगाव या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा या ठिकाणसुद्धा भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, देसाईगंज या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, राजस्थानमध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि संपूर्ण पहाडी भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. जसे की मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, जळगाव आणि धुळे या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागात मध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. जसे की नांदेड, लातूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, अमरावती, कारंजा, वाशिम, यवतमाळ, दारव्हा, नेर आणि पुसद या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त उदयपूर, आगर, इंदोर, भोपाळ, जबलपूर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक आणि आंध्र या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 30 ऑगस्ट रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. जसे की नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर आणि तुळजापूर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड आणि परळी या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, वाशिम, अमरावती आणि कारंजा या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर यवतमाळ, पुसद, नेर, दारव्हा, पांढरकवडा आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि देसाईगंज या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 30 ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.